नमस्कार. एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय मस्त झणझणीत आणि चमचमीत तर्रीदार भिगवण स्पेशल चिलापीचा रस्सा. तर हा चिलापीचा रस्सा बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो. तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर इथे 1 किलो भिगवणची चिलापी घेऊन आलेलो आहोत आम्ही. तर ही चिलापी 1 किलो आहे. 1 किलो चिलापीमध्ये आपल्याला 3 चिलापी मिळालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय खूप मोठ्या-मोठ्या मस्त चिलापी मिळालेल्या आहेत आणि ताज्या आहेत. तर ही चिलापी आपल्याला साफ करून घ्यायची आहे. तर याच्या आधी आपल्याला खवले काढायचे आहेत. तर खवले काढायसाठी मी असा ब्रश वापरते आणि ह्या साफ करून घेणार आहे मी. तर आधी खवले काढून मग चिरून घ्यायचे आहे साफ करून. तर तुम्ही बघू शकता इथे मी चिरून साफ करून घेतलेले आहे आणि स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर एक चिलापी मी फ्राय करण्यासाठी अख्खीच ठेवलेली आहे. बाकीचा रस्सा बनवणार आहे. तर पाव चमचा इथे मी सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व घातलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून हे चांगलं विरघळवून घेतलंय. तर आता इथे मसाले घेऊया. तर मसाल्यांमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. म्हणजेच अर्धा चमचा मीठ घेतले, पाव चमचा हळद घेतली आणि 1.5 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि हे धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर यामध्ये आपण मिरची पावडर घेतलेली आहे. तर मिरची पावडरसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तर 1 चमचा मी इथे मिरची पावडरसुद्धा घालणार आहे. तर कोणत्याही माशांसाठी निंबूसत्व किंवा लिंबाचा वापर केला म्हणजेच मॅरिनेट करताना, तर त्या माशांना वशाळ वास येत नाही आणि मासे चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर हे मसाले असे मिक्स करून घातले. असे मिक्स करून घातले की मसाले म्हणजेच मसाल्यांचा सगळा फ्लेवर व्यवस्थित माशांमध्ये उतरतो आणि मासे चवीला खूप छान लागतात. तर हे निंबूसत्वाचं पाणी आपण यामध्ये घालत आहोत. याऐवजी तुम्ही 1 लिंबू चिरून तुम्ही यावरती पिळू शकता. त्याने खूप छान चव येते माशांना आणि माशांना वशाळ वास येत नाही, रश्श्याचा सुद्धा वशाळ वास येत नाही. तर हे चांगले आपण मसाले याला चोळून घेणार आहोत. माशांना व्यवस्थित असे मसाले चोळून घेतले, की आपल्याला हे मासे झाकून ठेवायचे आहेत. तर कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास तुम्ही हे मासे ठेवू शकता आणि जर फ्रिजमध्ये ठेवले तर तुम्ही 1 रात्र हे मासे ठेवू शकता किंवा 1 दिवस मासे ठेवू शकता. तर इथे आपण वाटणाची तयारी करून घेतलेली आहे. मासे झाकून मॅरिनेट करायला ठेवून दिले आहे आणि इथे खोबरं म्हणजेच ओला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. माशांचा रस्सा बनवायचा असेल, कोणत्याही माशांचा असू दे, तर त्याला ओला नारळ वापरला की चव खूप छान येते रश्श्याला. आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी 1 ते 1.5 मूठ आणि लसूण, आलं घेतलेलं आहे. लसूण मी 1.5 गड्डे घेतलेले आहे. आलं 1.5 इंच घेतलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. कांदे 2 मीडियम आकाराचे घेतलेत आणि हे कच्चंच वाटण मी पाणी न घालता वाटून घेतलंय. पाणी न घालता वाटून घेतलं की या रश्श्याला खूप छान चव येते आणि वाटण भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर 2 चमचे तेलामध्ये म्हणजे 2 पळी तेलामध्ये मी हे वाटण चांगलं परतून घेत आहे. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाहीये. पाण्याचा वापर केला नाही की वाटण लवकर परतलं जातं आणि चवसुद्धा छान येते. तर वाटण परतून झालंय. थोडंसं तेल सुटू लागलं की आपल्याला मसाले घालायचे. तर मॅरिनेट करताना सुद्धा आपण मसाले घातले त्यामुळे इथे मसाल्यांचं प्रमाण आपण थोडंसं कमीच घेतलेलं आहे. पाव चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे. तर असे मसाले आपण म्हणजेच या वाटणामध्ये ग्रेव्हीमध्ये चांगले शिजवून घेतले की रश्श्याला खूप मस्त अशी तर्री येते. तर थोडंसं पाणी घालूया मसाले करपू नये म्हणून. ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची. ग्रेव्ही तयार करून आपल्याला शिजवून घ्यायची आहे चांगली. तर ग्रेव्हीला सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला वरती तेल सुटलेलं आहे आणि ही ग्रेव्ही मी मध्ये-मध्ये चमचा चालवत हलवून घेत आहे. आणि आता आपल्याला हे मॅरिनेट केलेले मासे यामध्ये घालायचे आहेत. मासे असे मॅरिनेट करून घेतले की माशांच्या आतमध्येपर्यंत मसाला मुरला जातो. तर तुम्ही बघू शकताय हे मासे मी सगळे घातलेले आहेत. फक्त एकच मासा शिल्लक ठेवलेला आहे. तो मला तळायचा आहे. तर मसालासुद्धा यामध्ये घातलेला आहे. आणि आता हे मासे थोडेसे आपल्याला अलटी-पलटी करायचे आहेत आणि थोडेसे परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ माशांना परतत बसायचं नाही कारण हे मासे पटकन शिजतात. तर गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि गरम-गरम पाणी आपल्याला या रश्श्यासाठी वापरायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं तर रश्श्याला चवसुद्धा छान येते आणि तर्री पण खूप मस्त येते आणि भाजीसुद्धा म्हणजेच रस्सासुद्धा पटकन बनवून तयार होतो. तर ही चिलापी खूप जास्त पटकन शिजली जाते. तर
4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटामध्ये खूप छान तर्रीसुद्धा येते रश्श्याला. तर तुम्ही बघू शकताय रश्श्याला उकळी फुटत आहे. तर आता आपल्याला म्हणजेच रश्श्याला उकळी फुटल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिटं फक्त आपण याला शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता थोडासा फेस आलाय. तर फेस आला की लगेचच आपण ओळखून घ्यायचं की मीठ कमी आहे. तर थोडंसं मीठ कमी होतं. मी मीठ टाकलंय, पण मीठ टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालाय. आणि मीठ टाकून मी चांगलं ढवळून घेतलं. याच्यामधला फेस तुम्ही बघू शकताय गायब झालाय. आणि याला छान मी ढवळून घेतलेला आहे आणि हा आपला भिगवण स्पेशल चिलापीचा रस्सा बनवून तयार झाला. खूपच मस्त अप्रतिम चवीचा हा रस्सा बनतो. याबरोबर मी मासे फ्रायसुद्धा केलेले आहेत. बांगडासुद्धा फ्राय केला आहे आणि चिलापीसुद्धा फ्राय केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.